दोन सेलला कम्पेअर करू शकतो. EMF बघा, पहिल्यांदा EMF ऑफ द सेल मोजू शकतो आपण युजिंग द पोटेन्शियोमीटर. नंबर 2, कम्पेअर द EMF ऑफ सेल. दोन सेलला कम्पेअर करण्यासाठी पोटेन्शियोमीटरचा यूज केला जातो. नंबर 3, इंटरनल रेजिस्टन्स मेजर करू शकतो. दिसतं ते लिहायचं, काही ताण घ्यायचा नाही. फेकॉलॉजी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो, इथं कोणतेही ग्रामर चेक केल्या जात नाही. नंबर 1, ग्रामर कोणतेही चेक होत नाही. खरंच सांगतो, कोणतंही स्टेटमेंट तुम्ही बाबा प्रॉपर लिहिले की नाही चेक होत नाही. फक्त समोरच्या शिक्षकाला अर्थ कळाला पाहिजे तुम्ही काय लिहिता ते. तुमच्या भाषेत तोडक्या मोडक्या लिहा. त्याचे मार्क कसे तेही सांगतो. खेड्यातल्या लोकांना चांगलंच माहिती आहे ना. ते काढून टाकले, ट्रकमध्ये टाकले. 1000 वेपरचे पॉकेट टाकले. किती टाकले? 1000. इथे आले फक्त 250, म्हणजे हे वेपरचे पॉकेट टाकले. ट्रक चालू केला, स्पीड ब्रेकवर आला, खट 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 खट, है ना, आदळलं ना ट्रक जोर जोरांनी. इथं 250 वेपरचे पॉकेट खाली पडले. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. काही मुलं म्हणतात न्यूमेरिकल घेतल्या जातील, काही घाबरू नका. तुमचे सगळ्या गोष्टी होणार आहेत. आधी थेरी, नंतर न्यूमेरिकल घेतो. एक्सरसाइजचे पण न्यूमेरिकल घेणार, सॉल्व पण न्यूमेरिकल घेणार आहे. ठीक आहे. आता तरी कॉमेंट करा चांगलं की हा सर, नाही तर काय मुलं सर न्यूमेरिकल काही चॅप्टरचे न्यूमेरिकल तर आतमध्ये घेतलेले आहेत भावा. ज्या ठिकाणी मी न्यूमेरिकल घेतले त्या व्हिडिओच्या खाली न्यूमेरिकल कधी घेणार सर. अरे भाऊ तू बघ, तिच्यात घेतलेले आहेत, काय हरकत नाही. आज आपल्याला पोटेन्शियोमीटर बघायचं आहे. तुम्ही कधी प्रॅक्टिकल लॅबमध्ये व्होल्टमीटर बघितलं का? ते 2 टर्मिनलमधलं पोटेन्शियलचा डिफरन्स मोजण्याचं काम व्होल्टमीटर करत असतं. मग पोटेन्शियोमीटर पण व्होल्टेजेस मोजतं. पण याची गरज का बरं पडली? कारण की जर सेलच्या इंटरनल रेजिस्टन्स मेजर करायचा असेल, दोन सेलला कम्पेअर करायचा असेल, तेव्हा आपल्याला पोटेन्शियोमीटरची गरज आहे. आणि तोच पोटेन्शियोमीटर आज आपल्याला इथं शिकायचा आहे. तर बघू आता, आपल्याकडे दिलेलं आहे तर घेऊन टाकू. भाऊ पोटेन्शियोमीटर म्हणजे काय याच्या बाबतीत आपल्याला बघायचं आहे. तर हा क्वेश्चन्स खूप वेळेस विचारला जातो. पहिल्यांदा थोडक्यात जराशी माहिती शिकू आणि नंतर समोर जाऊ. बघा, एक व्होल्टमीटर एक डिव्हाइस आहे. त्याचं काम हे मेजरिंग द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट ऑफ द सर्किट. म्हणजे एक मी रेजिस्टन्स घेतला असा, ठीक आहे. हा रेजिस्टन्स आहे, इथे ए टर्मिनल आहे, इथं बी आहे. हा रेजिस्टन्स आहे. समजा आपण इथे एक बॅटरी लावली, हायर पोटेन्शियल लोअर पोटेन्शियल. कारण कुठून कुठं पास होतो? हायर टू लोअर असा होतो का नाही बाबा? मग पोटेन्शियल डिफरन्स काढायचा फॉर्म्युला तुम्ही I/R लावता, माहिती आहे ना, ओम्सला लावता का नाही? म्हणजे या 2 टर्मिनलमध्ये ए आणि बी यांच्यात किती पोटेन्शियलचा डिफरन्स आहे हे काढण्यासाठी आपल्याला व्होल्टमीटरचा यूज केला जातो, असं इथे सांगितलेलं आहे. मग आयडियल व्होल्टमीटर पाहिजे असेल, जितकं जास्त रजिस्टर तितका ड्रॉप ऑफ व्होल्टेज जास्त, बरोबर आहे. जसं की इथं आपल्याकडे समजा 5 व्होल्ट आहे या, आणि इथे बघितलं मी तर 2 व्होल्ट आहे. कसं काढणार बरं पोटेन्शियलचा डिफरन्स? तुम्ही 5 - 2 3 व्होल्टेज तुम्हाला इथं ड्रॉप ऑफ व्होल्टेज भेटला या रेजिस्टन्समुळे. म्हणजे रेजिस्टन्स जितका वाढेल तितका ड्रॉप ऑफ व्होल्टेज वाढणार आहे. ठीक आहे. बघा आता, आयडियल व्होल्टमीटर विच डज नॉट चेंज द पोटेन्शियल डिफरन्स टू बी मेजर्ड शुड हॅव इन्फिनाइट रेजिस्टन्स सो दॅट डज नॉट ड्रॉ द एनी करंट. जर रेजिस्टन्स बघा, आयडियल व्होल्टमीटर बनवायचं तर त्या रेजिस्टन्स इन्फिनिटी असला पाहिजे. आता इन्फिनिटी रेजिस्टन्स ठेवला तर रेजिस्टन्स वाढला तर करंट फ्लो होईल का? नाही होणार, है ना. बघा, प्रॅक्टिकली व्होल्टमीटर कॅन नॉट बी डिझाईन हा इन्फिनाइट रेजिस्टन्स. प्रॅक्टिकली असल्या प्रकारचा व्होल्टमीटर बनवल्या जात नाही आपल्याकडे, हे माहिती आहे. पोटेन्शियोमीटर इज सच अ डिव्हाइस डज नॉट ड्रॉ द एनी करंट फ्रॉम द सर्किट आणि ऍक्ट ॲज द आयडियल व्होल्टमीटर असं म्हणतात. आता हा कशासाठी आपण हे करतोय? इट इज यूज टू ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. याचा यूज कशासाठी होतो? ॲक्युरेट पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी. आता पोटेन्शियोमीटर काय आहे?
त्याचा आत्ता इथून आपल्या ठिकाणी त्याचा प्रिन्सिपल काय आहे हे शिकणार आहात. आता इथं बघा काय करायचं ते थोडंसं इथे हा पॉईंट जरासा इथे जो आहे हा सी आहे ॲक्च्युली आणि हा इथं बी आहे. ठीक आहे, राईट आहे, दिसते. ओके, आता बघा सर्वात महत्त्वाचं असं आहे की पोटेन्शियल डिफरन्स हे जे काय आहे इट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ 2 पॉईंट. पण हा वायर युनिफॉर्म असला पाहिजे. एक वायर आहे, हा वायर असतो. तुम्ही पोटेन्शियोमीटर डिव्हाइस बघा, हा वायर आहे आणि त्या वायरचा जो काही एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम आणि टेम्परेचर सेम असेल तर तुम्ही हे प्रिन्सिपल लागू करू शकता. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट ऑफ द वायर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ आहे. कशाची? वायर बिटवीन प्रोव्हाइड द वायर युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. युनिफॉर्म क्रॉस सेक्शन म्हणजे कुठं मोठा पतला नसला पाहिजे, एक सारखा वायर असला पाहिजे. करंट थ्रू द वायर इज सेम आणि टेम्परेचर रिमेन कसं असलं पाहिजे? कॉन्स्टंट असलं पाहिजे. आता हा प्रिन्सिपल आपल्याला बघायचा. आता मी तुम्हाला थोडक्यात आणखीन काही माहिती सांगतो. जसं की 2 टर्मिनलमध्ये व्होल्टमीटर तुमचा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. मग सर जर त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स असेल, बघा हे माझ्याकडे रिमोट आहे, याच्या सेल आहे माहिती आहे सगळ्यांना. त्या सेलमध्ये सुद्धा केमिकल असते. ते केमिकल खराब झाले की आपण सेल खराब म्हणतो, म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स वाढला असं म्हणता येईल. कसं दाखवता येईल बरं? याचा फॉर्म्युला बघा. इथे सेम एक्सटर्नल रेजिस्टन्स जशाला तसा घ्यायचा. ठीक आहे, इथे आपल्याकडे एक सेल आहे, घेतला हा सेल. या सेलमध्ये आता आपल्याला काय करायचं बघा, ही आपलं हायर लोअर पोटेन्शियल हा इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे. ठीक आहे, बघा इथं कॅपिटल आर हायर लोअर पोटेन्शियल, इथं रेजिस्टन्स आहे. करंट फ्लो होणार, हा करंट इथून चालले जाणार, ह्या करंट निगेटिव्हकडे पुन्हा येणार. बराबर आहे, कळतं सगळ्यांना. आता हा सिरीजमध्ये रेजिस्टन्स आहे का? हो. काही मुलं म्हणतात सर पॅरलल दिसतेला समोरासमोर नाही दिसते म्हणून पॅरलल नसते. जर करंट फ्लोईंग इच रेजिस्टन्स सेम असेल, म्हणजे या रेजिस्टन्समधून जो करंट फ्लो होत असेल तोच या रेजिस्टन्समधून होत असेल, तो सिरीज झाला. बघा बरं, करंट हायर पोटेन्शियलपासून निघतो. हो सर, करंट गेला 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 इथं, इथून आला असा, लक्ष द्या बघा, इथं आला, हिच्यातून गेला, म्हणजे करंट सेम. जो कॅपिटल आरमधून जो करंट आहे तो स्मॉल आरमधून फ्लो झाला. म्हणून याचा फॉर्म्युला या EMFचा असा लिहितात, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF म्हणजे. तर इथं होतं बघा, इथं फॉर्म्युला लागेल I × R आणि इथे पण फॉर्म्युला लागेल I × R. तर I कॉमन निघेल तुमचा, हां सर I, इथे राहील R प्लस स्मॉल आर करायला पाहिजे होतं, स्मॉल आर. बरोबर आहे. तर EMFचा फॉर्म्युला असा भेटला बघा. व्होल्टेजचा फॉर्म्युला V = IR आणि EMFचा I ब्रॅकेटमध्ये स्मॉल r प्लस कॅपिटल R. तर हे तुमच्याकडे EMF भेटलेला आहे. लक्षात येतं? कळालं तुम्हाला सगळ्यांना? आता पोटेन्शियोमीटर हे जे काही आहे हे आपल्याला शिकायचं आहे. बरं, आत्ताच आपण EMFचा जो काही फॉर्म्युला तो पाहिला होता, I कॅपिटल R स्मॉल r असा पाहिला. हिच्यातून जर करंट काढला तर करंटचा काय फॉर्म्युला भेटेल? E डिव्हाइड येईल हा कॅपिटल R स्मॉल r. पण आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द AB काढायचे. हे दिसतं, हे A टर्मिनल आहे वायरचा, हा B टर्मिनल आहे, इथं तुमचा हा सेल आहे. खरं जर पाहिलं तर हा सेल म्हणता येईल तुम्हाला, हो म्हणता येईल, ऐका नाही. तर ABचं जे काय आहे इथून जाणारा जो काही करंट पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे, तर हिच्यात करंट जात असेल हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल असा, तो करंट मल्टिप्लाय जे काही तुमचा या वायरचा रेजिस्टन्स. वायर लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढते, आपण बेसिक लेक्चरमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये शिकलोय. मग आयची व्हॅल्यू माहिती पुटअप करतो बघा, VAB नीट लक्ष द्या, ब्रॅकेटमध्ये E डिवायडेड बाय कॅपिटल R स्मॉल r × R. राईट आहे. तर पोटेन्शियल अक्रॉस द AB बघा, इथं ER डिवायडेड बाय कॅपिटल R स्मॉल r. मला काय वाटते दोघांना डिवाइड बाय लेंथ करून टाकू, याला पण लेंथ केली डिवाइड बघा. पण VAB डिवाइड बाय L हे कॉन्स्टंट आहे. तुम्हाला कसं कळालं सर हे कॉन्स्टंट आहे? सांगतो. आता पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AB, हा AB वायर फिक्स आहे, तुमच्या माहितीच तो सांगतोय. इथे हे जे वायर असतात एका मीटरचे असतात, 1 मीटर 1 मीटर 1 मीटर, कारण की ते पोटेन्शियोमीटर 1 मीटरचे वायर लावतात. इथे 4 मीटर वायर फिक्स झालं, लेंथ फिक्स झाली म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप ऑफ फिक्स झालं. करेक्ट आहे? ओके. मग लेंथ पण फिक्स आहे आपली 4 मीटर, पोटेन्शियल हे कॉन्स्टंट आहे आणि या कॉन्स्टंटला आपण K म्हणणार आहे. VAB डिवायडेड बाय L = K. K इज अ पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हणू शकता त्याला. काय म्हणू शकता? पोटेन्शियल
ग्रेडियंट असं म्हणू शकता. लक्षात आलं? पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हणू शकता. ठीक आहे, तो के आहे. बरं, आता हे झालं पूर्ण वायरसाठी. मग मी काय केलं, आता लेंथ वाढली की रेजिस्टन्स वाढतो, पोटेन्शियल ड्रॉप व्होल्टेज वाढतंय असं आपण काहीतरी बोललो. मग ते आता प्रूफ करून दाखवू. मी एक अंदाजा घेतली लेंथ इतकी AC, म्हणून मी VAC डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ, पण स्मॉल एल म्हटलं आपण तिथं. कॅपिटल एल तर पूर्ण वायरसाठी लावली, आता स्मॉल एल लावू. ठीक आहे, समजतं? म्हणजे VAC इक्वल टू जर ठेवलं तर या इक्वल टूला आपण के म्हटलं, पोटेन्शियल ग्रेडियंट एल. म्हणजे VAC डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ, म्हणजे लेंथ वाढली की ड्रॉप ऑफ व्होल्टेज वाढतो. लेंथ वाढली की ड्रॉप ऑफ व्होल्टेज वाढतो. आणि म्हणून इथं लिहिलं इक्वल टू लिहायचं तर के लिहायचं. हाच प्रिन्सिपल आहे पोटेन्शिओमीटरचा तुमचा. तेच लिहिलं बघा, बघा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट, 2 पॉईंट घेतले ए आणि सी घेतले. इथे मी बघा AC म्हटलं ऑन द वायर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ कोणाची आहे, वायर, बिटवीन द प्रोव्हाइड वायर युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. पण वायर कसा पाहिजे, कुठं मोठा कुठं छोटा, म्हणजे कुठं पातळ कुठं जाड असा नको. वायर कसा पाहिजे, एकसारखा युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. आणि खासियत आहे की त्याचं टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट असलं पाहिजे. तेव्हा हा आपण पोटेन्शिओमीटरचा प्रिन्सिपल लावू शकतो. आता हे त्याचं एक्सप्लेनेशन मी जे बोललो तेच आहे. आता आपल्याला बघायचं यूज ऑफ पोटेन्शिओमीटर. याचा यूज कसा घ्यायचा, तर पोटेन्शिओमीटरचा यूज घेत असताना 2 सेलला कम्पेअर करू शकतो. EMF बघा, पहिल्यांदा EMF ऑफ द सेल मोजू शकतो आपण युजिंग द पोटेन्शिओमीटर. नंबर 2, कम्पेअर द EMF ऑफ सेल. 2 सेलला कम्पेअर करण्यासाठी पोटेन्शिओमीटरचा यूज केला जातो. नंबर 3, इंटरनल रेजिस्टन्स मेजर करू शकतो. मला असं वाटतं सगळ्यांना कळालं असेल आणि मला समोर जायला काही हरकत नाही. यूज ऑफ पोटेन्शिओमीटर बघा, 2 सेलला कम्पेअर. याच्यात 2 मेथड आहेत. ह्या 2 मेथड कशा वापरायच्या, कसं समजणार सर मला, तेही समजून सांगतो. काय टेन्शन घेऊ नका. ज्याची फेकॉलॉजी चांगली, प्रश्न असा येत असतो, डिस्क्राईब बघा, डिस्क्राईब हाऊ टू पोटेन्शिओमीटर यूज टू कम्पेअर द EMF ऑफ 2 सेल बाय कनेक्टिंग द सेल इंडिव्हिज्युअली. ठीक आहे, याच प्रश्नाचं उत्तर मी मस्तपैकी माझ्या भाषेत लिहितो आणि तुम्हाला सांगतोय की कसं लिहायला पाहिजे आणि कसं नाही. ठीक आहे, मी माझ्या हाताने डायग्राम ड्रॉ करतोय. बघा, इथे मी पहिल्यांदा बॅटरी लावतो. बसतं हे कॉम्बिनेशन ऑफ सेल म्हणजे बॅटरी आहे. इथे तुमच्याकडे की आहे, इथे तुमच्याकडे रेहोस्टॅट आहे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी ओके, हे बघा आपण वायर घेतला. हा वायर 1 मीटरचा आहे, मानायचं आपल्याला. इथे हा वायर आहे. ठीक आहे, 1 मीटर म्हणजे एवढा वायर, 1 मीटर 2 मीटर 3 मीटर 4 मीटर. याला रेहोस्टॅट म्हणतात, याला की म्हणतात. हे हायर लोअर पोटेन्शियल EMF आहे. आपल्याला किती सेल घ्यायचे आहेत, 2 सेल घ्यायचे. घेऊन टाका. बघा, पहिला सेल इथे घेऊन टाकतो. असला हायर पोटेन्शियल लोअर पोटेन्शियल, इथं हायर हे लोअर आहे, हे EMF E1 आहे. ठीक आहे, इथे आपल्याकडे की आहे. एक दुसरं घेऊ इथूनच. ठीक आहे, दुसरा सेल घेतला. इथे हायर पोटेन्शियल लोअर पोटेन्शियल, त्याचं EMF E2 आहे. आता E2 E1 खाली वर असू शकतं, याच्यात काही टेन्शन घेऊ नका. वरी जर E1 असेल तर E1 द्याल, असं काही नाही. नाही तर बस कॉमेंट करणं चालू. आम्हाला सर खूप छान जमतं एकच कॉमेंट करणं. नीट लक्षात घ्या मी काय शिकवायला होते. E1 आणि इथे E2. इथं आपण एक की, याला 2 वे की म्हणतात. ठीक आहे, दुसरा टर्मिनल ग्लाव्हनोमीटर लावायचं आहे. हे ग्लाव्हनोमीटर आहे आपलं, आणि त्याची जॉकी इथे लावून टाकली D पॉईंटला. इथे 2 पॉईंट्स आहेत बघा, एक A आहे आणि इथे B आहे. याला जॉकी असं नाव दिलेलं आपण, जॉकी. ठीक आहे, समजता. इथे की पण म्हणू शकता. इथे K1, इथे K2. चला, पहिल्यांदा लिहावं लागतं कन्स्ट्रक्शन. नंबर कसे भेटतात तेही सांगतो. कन्स्ट्रक्शनमध्ये दिसतं काय ते लिहायचं. काय दिसतं ते लिहा. काय दिसतं, A टर्मिनल is connected to the higher potential of battery म्हणजे पॉझिटिव्हला, and B is connected to the lower potential of battery through the key and rheostat. कळालं, सरळ सरळ भाषा वापरतोय. ठीक आहे, बघा, A terminal another connected to the EMF of cell E1 and E2 is higher potential, and lower potential is connected to म्हणजे negative terminal is connected to the K1 and K2. The key, two-way key is another terminal is connected to the galvanometer, and galvanometer another terminal is connected to the jockey. समजलं, दिसतं ते लिहायचं, काही ताण घ्यायचा नाही. फेकॉलॉजी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो. इथं कोणतेही ग्रामर चेक केलं जात नाही. नंबर 1.
ग्रामर कोणतंही चेक होत नाही, खरंच सांगतो. कोणतंही स्टेटमेंट तुम्ही बाबा प्रॉपर लिहिले की नाही चेक होत नाही. फक्त समोरच्या शिक्षकाला अर्थ कळाला पाहिजे तुम्ही काय लिहिता ते. तुमच्या भाषेत तोडक्या मोडक्या लिहा, त्याचे मार्क कसे तेही सांगतो. हे कळालं. आता हे झालं कन्स्ट्रक्शन. आता वर्किंगमध्ये पहिल्यांदा की क्लोज करायची. केली की क्लोज. की क्लोज केली तर या वायरमधून ए बी ही जी वायर दिसते याच्यात करंट फ्लो होणं चालू होईल. ठीक आहे. की इज क्लोज इन द सर्किट, करंट फ्लोईंग थ्रू द ए बी होमोजिनियस युनिफॉर्म कंडक्टिंग वायर. असा शब्द लावू शकता. होमोजिनियस म्हणजे एकाच मटेरियलपासून बनलेला वायर. कॉपर असेल तर कॉपर, अल्युमिनियम असेल तर अल्युमिनियम. नंबर 2 युनिफॉर्म म्हणजे कुठं जाड पतला नाही आहे. आणि नंबर 3 काय आहे, कंडक्टिंग वायर आहे. ठीक आहे. मग इथे K1 इज क्लोज. बघा ही की क्लोज केली आपण. K1 की क्लोज केली, कळतं. K1 इज क्लोज, ही की क्लोज केली, करंट फ्लो होणे. आता K1 इज क्लोज, K2 इज ओपन असं लिहू शकता वाटलं असतं. K1 इज क्लोज अँड K2 इज ओपन. हे दिसतं सगळ्याला. ठीक आहे. आता तिथं की मध्ये चाललंय. मग सर्किटमध्ये कोणती बॅटरी EMF आलं म्हणता येईल किंवा सेल म्हणता येईल, E1 नावाचा. आता हा तर मोकळा आहे ना, हा स्विच आहे. की क्लोज करणे म्हणजे स्विच ऑन ऑफ कसं असतं तसल्या प्रकारे. ठीक आहे. हा सर्किटमध्ये आला. मग मी इथं जॉकी घेतली, डिफरंट पॉईंटला टच केलं. तर डी पॉईंटला मला या ग्लाव्हनोमीटरमध्ये नल डिफ्लॅक्शन, बॅलन्स कंडिशन आठवते का तुम्हाला विस्टोन ब्रिजमध्ये, तसं नल डिफ्लॅक्शन दिसलं ग्लाव्हनोमीटरमध्ये. 0 वर ते काटा आला. मग याचा अर्थ काय की हा E1 नावाचा जो काही सेल आहे आणि हा एडी नावाची जी काही लेंथ आहे हिच्या अक्रॉस मधलं पोटेन्शियल सेम आहे. कधीही लक्षात घ्या, करंट कुठून कोणीकडे फ्लो होतो बरं, हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल पर्यंत करंट फ्लो होतो. आता याचा अर्थ एडीच्या अक्रॉस मधलं जे पोटेन्शियल आणि या सेलच्या अक्रॉस मधलं पोटेन्शियल सेम असेल. आणि लक्षात घ्या, या दोन्ही सेलपेक्षा ही बॅटरी कधीही मोठी असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही बॅटरी 10 व्होल्टची आहे, तर तुमचा सेल हा समजा 2 व्होल्टचा, ह्या 3 जास्त ठेवायचा नाही, कमी ठेवायचा. हे मोठा बॅटरी म्हणजे जास्त व्होल्टेज आहे तिथं देऊ शकेल. म्हणजे एडीच्या अक्रॉसमध्ये जे व्होल्टेज ड्रॉप होऊ लागलं, माझा करंट कसा चालला, ए कडून बी कडे असा चालला. म्हणजे एडीच्या अक्रॉसमध्ये जे काही व्होल्टेज ड्रॉप होत असतं ते ड्रॉप ऑफ व्होल्टेज या E1 च्या एवढा आहे, म्हणून इथे नल डिफ्लॅक्शन भेटला. आणि म्हणून त्या ठिकाणी E1 असा फॉर्म्युला लिहू शकतो, KL1 लिहू शकतो, है ना. जे आपण पाहिलं ना प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर, या इक्वेशनला 1 म्हणायचं. तुम्हाला ड्रॉप ऑफ व्होल्टेज कसं असते याची भाषा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे काही म्हणजे रियालिटी नाही आहे, एक समजून घेण्यासाठी, एक तुम्हाला ड्रॉप ऑफ व्होल्टेज असतं तरी काय हे आपल्या भाषेत समजून सांगण्यासाठी आपल्या मुलांना प्रयत्न करणं चालू आहे, बाकी काय नाही. आता मला सांगा, एक माझ्याकडे असा स्पीड ब्रेकर आहे, पुन्हा मोठा स्पीड ब्रेकर आला 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 बस, नंतर एक छोटा आला. ठीक आहे. छोटा, आणखीन छोटा काढू. ठीक आहे. आणखीन छोटा, नुसतं 2, 1, 2. ठीक आहे. आता इथे एक ट्रक आहे आपल्याकडे, ट्रक आहे. ठीक आहे. या ट्रकामध्ये नाही का आपण काय केलं, वेपरचे पॉकेट एक 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 सिंगल केला है ना, जे काही चिपचे पॉकेट म्हणतो आपण ते केले, त्या ट्रकमध्ये टाकले. त्या ट्रकला नाही का सपोर्ट नाही, असं ओपन आहे, असं प्रोटेक्शन असते ना, ते फालके म्हणतात मराठी भाषेत, तुम्हाला माहिती असेल तर, खेड्यातल्या लोकांना चांगलंच माहिती आहे ना. ते काढून टाकले, ट्रकमध्ये टाकले. 1000 वेपरचे पॉकेट टाकले. किती टाकले, 1000. इथे आले फक्त 250, म्हणजे हे वेपरचे पॉकेट टाकले, ट्रक चालू केला, स्पीड ब्रेकर आला, खट 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 है ना, आदळलं ना ट्रक जोरजोऱ्यांनी. इथं 250 वेपरचे पॉकेट खाली पडले. इथं आला ट्रक आपला, तर इथं बघितलं मी, इथं आपले 650 वेपरचे पॉकेट खाली पडले. का बरं, कारण स्पीड ब्रेकर मोठा आहे, ट्रक जास्त आदळ, खट 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 650 पडले. किती झाले बाबा हे, है ना, किती झाले हे, 900 झाले. आणि इथं राहिलेले 100च पडले असं मानू आपण. म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं, वेपरचे पॉकेट कुठे जास्त पडतात, जिथं स्पीड ब्रेकर जास्त मोठा आहे, तिथं ट्रक जास्त आदळेल, तिथं जास्त वेपरचे पॉकेट पडतील, म्हणजे ड्रॉप ऑफ व्होल्टेज जास्त होईल. इथं कसं आहे, लेंथ वाढली की ड्रॉप ऑफ व्होल्टेज वाढतात. म्हणजे
एडीच्या अक्रॉसमध्ये जे काही ड्रॉप ऑफ व्होल्टेज आहे हे या E1 सेलमध्ये जेवढं असेल व्होल्टेज, समजा 2 व्होल्टेज, तर इथं 2 व्होल्टेज ड्रॉप व्हायला लागलं. लेंथ वाढली स्पीड ब्रेकरची की ड्रॉप ऑफ व्होल्टेज वाढतं. तसला हा कॉन्सेप्ट आहे. हे समजून सांगायसाठी हे कुठेही लावायचं नाही. हे तुम्हाला आपला पोरगा म्हणून मी भावा आपल्या पोराला सांगितलं, तर आपल्या पोराने कुठे चर्चा करायची नाही. समजलं का? एक कॉन्सेप्ट समजून सांगावा तर आपल्या मुलांना कळावा, हे त्याच्या मागचा उद्देश आहे. कळालं? आता बघा, K2 इज क्लोज करू आपण. K2ला काय करू? K2 इज क्लोज. काय करायचं? K2 इज क्लोज अँड K1 इज ओपन करायचं. करू सर? बघा इथे याला क्लोज केलं, दिसला? ठीक आहे. याला ओपन केलं आणि K2 इज क्लोज केलं. आता सर्किटमध्ये कोणता सेल आला? E2 आला. मी पुन्हा डिफरंट पॉईंटला टच केलं आणि टच केल्यानंतर D' या ठिकाणी मला तो नल डिफ्लेक्शन भेटला. कळालं? तर इथे झालं काय मग? इथे जे काही सेल आहे तो E2 आलाय आणि हा D' AD' जी लेंथ असेल ना 1 मीटर, 2 मीटर, 3, 3.25 मीटर, पण त्याला आपण लेंथ, कारण की फिक्स नाही ना ते, म्हणून इथं आपण म्हणू की तर कॉन्स्टंट आहे हा L2. इक्वेशन 2 लिहिलं. कळालं का? आता आपल्याला करायचं काय? ठीक आहे, करायचं काय तर 1/2 करायचं. 1/2. 1 इक्वेशन आहे E1, हा आहे E2, हा आहे KL1 आणि हा आहे KL2. काय कॅन्सल करसाल बेटा? के कॅन्सल. E1 अपॉन E2, L1 अपॉन L2. हे तुम्हाला 2 सेलचं कंपॅरिझन करण्यासाठी फॉर्म्युला भेटला. कळालं? मार्क कसे भेटतात सर? चला इथं मार्क नोट डाऊन करा तुमचे. पहिल्यांदा नंबर 1 पॉईंट असला पाहिजे कन्स्ट्रक्शन चा, तुम्हाला अर्धा मार्क. कन्स्ट्रक्शन झालं. वर्किंग आहे अर्धा मार्क. डायग्राम, ठीक आहे, ही डायग्राम जी काढली तुम्ही तिथं तुम्हाला अर्धा मार्क पडतो. ठीक आहे, लक्षात येतं? असे आता इथे तुम्हाला अर्धा मार्क आहे, इथे अर्धा मार्क आहे आणि इथे अर्धा मार्क, असे 3 मार्काला हा क्वेश्चन येऊ शकतो. कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहायचं कळालं का? की ए टर्मिनल कशाला कनेक्ट केलं, बी कशाला केलं, थ्रू द की रेओस्टॅट जे काही सांगितलं, नंतर कसं जोडलं. बरं हिच्यात काही हे अर्धा मार्क देताना खूप नेम पाळले जातात का? तर बिलकुल नाही. माझा 22 वर्षाचा अनुभव आहे पेपर चेक करायचा. हजारो पेपर चेक केलेले आहेत. खरंच सांगतो, अक्षरशः पेपर चेकिंग झाल्यानंतर मी छत्रपती संभाजीनगरमध्ये HSC बोर्ड आहे, पेपर नंतर नॉन ग्रँडवाले कॉलेजवाले वापस करतात, त्यांचे काहीतरी वेगवेगळे इश्यू असतात आणि ते संपावर असतात आणि संप असल्यामुळे ते पेपर आणतात बोर्डात टाकतात. मग बोर्डवाले काय करतात? कॉल करतात, सर येऊ शकता का तुम्ही? हो. मी इथंच राहतो, तर त्यांना परवडतं मला जे काय पेपर चेकिंगचे पैसे द्यायला, कारण की येण्या जाण्याचा खर्च नसतो. मी असे हजारो पेपर चेक केलेत. एका वर्षात मी 500, 700, हजारो पेपर चेक करण्याचा म्हणजे मानस ठेवायचो की चला बाबा, चला बोर्डाला मदत व्हायची आपल्याला बिन, चला बाबा भेटतात 4 पैसे. पेपर चेक करत बसायचं. खरं ही रियालिटी आहे आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे पेपर कसा लिहावा. कन्स्ट्रक्शन वर्किंगमध्ये कसं लिहायचं बरं? काय म्हणायचं की क्लोज केली, AB होमोजिनियस युनिफॉर्म कंडक्टिंग वायरमधून करंट फ्लो केला आणि K1 इज क्लोज, ही वर्किंग आहे. आणि त्यावेळेस E1 हे तुमचं EMF जे काय आहे सेलचं ते इन सर्किटमध्ये आलं, हे लिहिणं म्हणजे वर्किंग आहे. नंतरची वर्किंग कशी आहे बरं? K1 इज ओपन, K2 इज क्लोज. आता सर्किटमध्ये काय आलं असं म्हणू शकता वाटलं, E की रेओस्टॅट अँड E2 EMF है ना, डॉनामीटर आणि जॉकी इन सर्किट असंही म्हटलं तरी चालते, त्याला वर्किंग म्हणायचं. डायग्राम तुमच्या समोर आहे. बाकीचं काय लिहायचं? खूप काही लिहिल्यानं खूप काही मार्क पडत नसतात. तुम्ही त्यामुळे फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनलवर गिरीश डावरे सरांचा पॉडकास्ट बघा. त्यांनी सांगितलं की सर सिंगल सेंटेन्स न लिहितात मुलाला 93 मार्क पडलेले आहेत. का बरं? 36 मार्काचे न्यूमेरिकल आहेत, 30 मार्काचा प्रॅक्टिकल आहे, 66 मार्क झाले बाबा. डेरिव्हेशन आहेत, इझिली 30 मार्क पडतात. खरं ही रियालिटी परिस्थिती आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सम अँड डिफरन्स मेथड. हे पण सेल कम्पेअरच करणं आहे, काही वेगळा क्वेश्चन
नाही. फक्त ओळखायचं कसं सर? ज्या प्रश्नामध्ये सम अँड डिफरन्स मेथड आला तर ही मेथड आहे, किंवा असिस्ट टू इच अदर, अपोजिट टू इच अदर असे शब्द आले तर सम अँड डिफरन्स मेथड आहे समजायचं. ठीक आहे. आता याला कसं लिहिणार कसं नाही, ठीक आहे, याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला इथं माहिती सांगतो. पहिल्यांदा डायग्राम ड्रॉप पुस्तकात उलटी काढली, मी त्याला सरळ करणार आहे. हां, उलटी काढली, खरंच सांगतो. चला, तर आपल्याकडे पुन्हा नाही, हे पेन नको आहे, चला रेड नको आहे सर, धोक्याची घंटा आहे सर ती. चला, मग मी काय केलं, इथं पहिल्यांदा सर्वात आधी तुम्ही बॅटरी काढली एक अशी, ठीक आहे ना, एक बॅटरी काढली आपण, आणि ही जी काय बॅटरी आहे, ठीक आहे, ही नंतर की लावतो आपण अशी, नंतर एक रेहोस्टॅट लावतो. चला, सर्वात आधी इथं आपल्याला मस्तपैकी वायर काढायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे, हा वायर आपला, हा वायर तुम्हाला दुसरं सांगायचं झालं 2 मीटरपासून ते 10 मीटरपर्यंत घेऊ शकतात. ठीक आहे. या ठिकाणी हायर पोटेन्शियल आहे, लोअर पोटेन्शियल, ह्या EMF आहे, हा के आणि हा रेहोस्टॅट आहे. बरं, आता आपण या ठिकाणी एक असल्या प्रकारचा सेल लावणार आहे, हायर लोअर, हा हायर आहे, हा लोअर आहे, हा EMF E1 आहे. इथे पण एक असल्या प्रकारचा पुन्हा एक सेल लावला, त्याला EMF E2 आहे, आणि ठीक आहे, असं करून असं करू शकतो आपण. मस्त केला असेल, अपेक्षा व्यक्त करतो. इथे आपण एक ग्लाव्हनोमीटर लावणार आहे, आणि इथे आपले जो की जॉकी आहे, हे A पॉईंट आहेत, हा B पॉईंट आहे, आणि हा D पॉईंट आहे, हा जॉकी आहे. ठीक आहे, बस समझ में आ रही का बाबा? समजता? काय टेन्शन आहे? चला, आता आपण याला नाव देऊ. इथं नीट लक्षात घ्या, इथं जर मी K1 नाव दिलं असेल तर इथं K2 या कीला हे K3 आहे, आणि हा इथला जो काय K4 आहे, असे नाव दिले, म्हणजे 4 वे की म्हणतात त्याला. आता याचं कन्स्ट्रक्शन सांगायची गरज आहे का? तर सांगतो बाबा. काय म्हणलं, ए टर्मिनल कनेक्टेड टू द हायर पोटेन्शियल ऑफ बॅटरी and B connected to the lower potential of battery through the key and rheostat. This A terminal other connected to the EMF of cell is E1, the positive, and other terminal is connected to the 4-way key. ठीक आहे. आता इथे बिन बघा, 4-way key is connected to the galvanometer and galvanometer other terminal connected to the jockey. थोडंफार मागं पुढे झालं तर काही फरक नाही पडत. हे झालं कन्स्ट्रक्शन. आता मी वर्किंगवर येतो. के इज क्लोज, म्हणजे की हाई क्लोज केली, करंट AB होमोजिनियस युनिफॉर्म कंडक्टिंग वायर फ्लो करतोय. ठीक आहे. आता नीट लक्षात घ्या, मी कोणाला हां, आता एक काही कॉन्सेप्ट आहेत, ते कॉन्सेप्ट समजून घ्या. जर तुमची बॅटरी आहे, बॅटरीचं लक्षात घ्या, किंवा EMF म्हणा सेलचा E1 E2, पहिलं बॅटरीचं निगेटिव्ह दुसऱ्या, या पहिल्या सेलचं निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला कनेक्ट असेल तर इथं ॲड केलं जातं E1 प्लस E2. पहिल्याचं निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला, किंवा पॉझिटिव्ह दुसऱ्याच्या निगेटिव्हला, अल्टरनेट पाहिजे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कनेक्ट, तर प्लस. पण जर तुमचं पहिलं निगेटिव्ह दुसरं पण निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह, तर इथे E1 E2 असेल तर E1 मायनस E2, E1 मोठा असला पाहिजे, E1 ग्रेटर दॅन असला पाहिजे, किंवा इथं पॉझिटिव्ह आणि इथं बिन पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर इथे E1 मायनस E2च असणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कनेक्ट असेल तर. आता मी वर्किंग चालू करतोय, सोबत डेरिवेशन पण लिहितो. चला, इथे बघा, K1 कनेक्ट जर केलं नाही, आधी आपण एक काम करू, K4 कनेक्ट करू. बघा, K4 आणि K2 कनेक्ट करू. नीट लक्षात घ्या, ह्या निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला, आणि हे असं जाऊन ग्लाव्हनोमीटरला असलं पाहिजे. सर्किट कंप्लीट होणे गरजेचं. बघा, मी इथून मार्कर, बघा, हा निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला, दुसऱ्याचं निगेटिव्ह जे ते कशाला आहे जोडलेलं, बघा कशाला जोडलं, बघा ग्लाव्हनोमीटरला आहे ना. कंप्लीट सर्किट आहे. म्हणजे तुम्ही काय केलं सर, K2 अँड K4 आर क्लोज आहे का? तर K1 अँड K3
आर ओपन आहे हे कळणं गरजेचं आहे. कोण ओपन आहे कोण क्लोज आहे हे माहिती आहे तुम्हाला, आता कळालं. बरं, हिच्यातून झालं काय, तुम्हाला ही फिगर ए आहे, ही बी आहे, ही सी आहे. कोणती कंडिशन आहे बघा, पहिलंचं निगेटिव्ह सेल्स E1चं दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला आहे म्हणजे प्लस आहे. म्हणजे इथे तुम्हाला ज्या वेळेस जॉकी धरणार तुम्ही, हे जॉकी डिफरंट पॉईंटला टच करणार, टच केलं तर डी या पॉईंटला नल डिफ्लॅक्शन भेटलं, त्या एडी लेंथला L1 लेंथ म्हणलं. कळालं ना तुम्हाला. म्हणजे या दोघांचं जे काही सम आहे, या दोघांचं जे काही सम असेल तेवढं पोटेन्शियल ड्रॉप एडीच्या अक्रॉस झाला असेल. समजा उदाहरणार्थ E1 हा सेल 1.5चा आहे, 1.5चा, आणि हा 2.5चा आहे. 4 व्होल्टेज झालं E1 प्लस E2, 1.5 अधिक 2.5 4 होता, 4 व्होल्ट. पण ही बॅटरी मोठी असली पाहिजे, या समपेक्षा बॅटरी मोठी असली पाहिजे. म्हणजे एडीच्या अक्रॉसमध्ये मला तेवढं, म्हणजे E1 प्लस E2 हे जे काय आहे हे KL1 भेटलं. हे माहिती आहे ना, K इज द पोटेन्शियल ग्रेडियंट, L इज द लेंथ आहे. एडीच्या अक्रॉसमध्ये तेवढा व्होल्टेज ड्रॉप झाला. नल डिफ्लॅक्शन भेटणं म्हणजे काय, हे जे काही व्होल्टेज आहे हिच्या अक्रॉसमध्ये एवढं व्होल्टेज आहे त्याच्यामुळेच नल डिफ्लॅक्शन भेटलं. कारण की पोटेन्शियल सेम झालं, एडीच्या अक्रॉस आणि याचं व्होल्टेज E1 प्लस E2चं हे सेम आहे, म्हणून करंट फ्लो नाही झाला, म्हणून नल डिफ्लॅक्शन भेटलं इथं मला. कळालं. नेक्स्ट चला आता आपण काम करू. K1 अँड K3ला आता आपण क्लोज करणार आहे. थांबा थोडं क्लोज करून दाखवतो, ठीक आहे. याचा अर्थ K2 आणि K4 काय करावं लागेल बरं, मग ओपन करावं लागेल. करायचं ओपन. चला घ्या इरेजर. आता हे करायचं ओपन आणि हा करायचा ओपन. केला ओपन, दिसलं सगळ्यांना ओपन केलेलं. आता मला काय करायचं सर, आता मला तोच कॉन्सेप्ट K1 क्लोज करा. K1 क्लोज म्हणजे हा K1 क्लोज केला. K3 म्हणजे हा K3 आहे. बघा बरं, हे जे काही निगेटिव्ह आहे पहिल्या सेलचं दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला जाऊन मिळालं, म्हणजे बी कंडिशन झाली. बी कंडिशन झाली म्हणजे E1 मायनस E2 काय केलं कळेल का आता, E1 मायनस E2. ठीक आहे. इथे पण मी काय केलं मग आता डिफरंट टच करून पाहिलं तर मला इथे कुठेतरी डी डॅश इथे नल डिफ्लॅक्शन भेटला. मग ती जी लेंथ आहे एडी डॅश ही L2 आहे, पण K2 तो आपण L2 समजा लक्का भावा. चला आता फर्स्ट बाय सेकंड करू. फर्स्ट आहे आपल्याकडे E1 प्लस E2, इथे E1 मायनस E2, हा आहे KL1 आणि हा आहे KL2. चला K कॅन्सल करू बरं आपण आता. K कॅन्सल. मग राहिलं काय E1 प्लस E2 डिवाइड बाय E1 मायनस E2, हा आहे L1 अपॉन L2. एक मॅथ्सचा तुम्हाला कदाचित थोडेसे फॉर्म्युले माहीत असतील तर मजा येणार आहे भाऊ. का बरं, मॅथमॅटिक्समध्ये काही रूल्स असतात ते माहीत असले पाहिजे आपल्याला, माहीत पाहिजे ना. तर एक कंपाऊंड है ना, अँड डिव्हिड इंटू है ना, करेक्ट आहे. कंपोनंट डिव्हिड इंटू एक रूल्स असतं, कदाचित तुम्ही हे ऐकलं असेल, मी पण असं ऐकलं होतं है ना लहानपणी, तुम्ही पण ऐकलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. बघा बरं, कंपोनंट डिव्हिड इंटू रूल कोणाकोणाला माहिती आहे ना. ओके, कंपोनंट डिव्हिड इंटू ये रूल काय सांगता हा रूल बरं, हे कळलं. आता इथं यूज करायचं आहे इक्वेशन 3ला. चला काय असतं सांगतो, नीट लक्ष दिलं तर कळेल. बघा हा न्यूमॉनिटर आहे, लिहिला जशाला तसा. डिनॉमिनेटर तिच्यामध्ये तुम्ही ॲड करा. केला ॲड म्हणजे इथला ॲड केलं. बघा न्यूमॉनिटर मध्ये डिनॉमिनेटर ॲड केला. आता न्यूमॉनिटरमध्ये डिनॉमिनेटर मायनस केला. लक्षात येतं का. बघा न्यूमॉनिटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड केला, पुन्हा न्यूमॉनिटरमध्ये डिनॉमिनेटर मायनस केला. कळतं ना. हा न्यूमॉनिटर होता, डिनॉमिनेटर बघा न्यूमॉनिटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड केला, न्यूमॉनिटरमध्ये डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट पण केला. हे कॉम्पोनंट डिव्हिडंट असतं. म्हणजे इथं पहिला L1 आहे न्यूमॉनिटर, डिनॉमिनेटर ॲड केला. बघा हा न्यूमॉनिटरमध्ये आता डिनॉमिनेटर मायनस करा. कळतं काय कॅन्सल होते. चला लिहू आता. मला प्लस मायनस E2
E1 E1 कॅन्सल, इथं होईल तुमचा 2E1 आणि इथं 2E2 आहे. कळालं? तर इथं झालं L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2. ठीक आहे. काय होईल आता? 2 2 गेट बी कॅन्सल, तर झालं काय? E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2 डिवाइड बाय L1 मायनस L2. हा तुमच्याकडे फॉर्म्युला भेटला आहे. ओके. तर हा तुमचा सम अँड डिफरन्स मेथड किंवा अपोजिट टू इच अदर और असिस्ट टू इच अदर वर्ड जर आले तर हे लिहायचं. आता याच्यात पण मार्क कसे भेटतात सर? याचे सुद्धा मार्क तुम्हाला पहिल्यांदा लिहावं लागतं कन्स्ट्रक्शन, जे मी तुम्हाला सांगितलं आहे. कन्स्ट्रक्शन अर्धा मार्क. नंतर याच्यात लिहावं लागेल तुम्हाला वर्किंग कशी लिहायची कळालं? काय क्लोज केलं, काय ओपन केलं हे लिहायचं, म्हणजे त्याचा अर्धा मार्क झाला. नंतर तुमची डायग्राम आहे, नंतर तुमची काय आहे? डायग्राम आहे. या डायग्रामचा अर्धा मार्क, असे 1.5 मार्क झाले. हे डायग्रामला अर्धा. मग इथे तुम्हाला आता हा लिहिला तर अर्धा मार्क, हे लिहिलं तर अर्धा मार्क आणि इथे तुमचा अर्धा मार्क. अशा 3 मार्कासाठी क्वेश्चन बघा. अर्धा न अर्धा 1, 1.5, 2, 2.5 आणि 3. कधी कधी 4 मार्काला विचारलं तर थोडंसं है ना, या ठिकाणी याचे पण मार्क देऊ शकतात. हे कॉम्पोनंट डिव्हिडंट रूल यूज केला म्हणून. आता आपल्याला बघायचंय, बघा सेलला कम्पेअर करत होतो आपण. त्याच्या 2 मेथड होत्या. एक E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2 आणि दुसरं होतं E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस L2. असे फॉर्म्युले. आता इंटरनल ह्या सेल आहे बरं, या हिच्यामध्ये जो सेल आहे ना तो सेल आहे आणि या सेलचा आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स आता फाइंड करायचा. हा जो दिसतो तो, ठीक आहे, हा जो दिसतो तो. तर आता मी समोर जातोय. इथं प्रश्न कसा आला 23 मध्ये बघा. एक्सप्लेन द यूज ऑफ पोटेन्शियोमीटर टू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल सांगायचं आहे. आता इथं मी माझ्या हाताने सर्किट काढतो याच्यासाठी की तुम्ही तसा प्रयत्न करावात ही त्याची अपेक्षा. बघू चला. पुन्हा तेच सर्किट, काही वेगळं काहीच काढायचं नाही बाबा. ठीक आहे. हे बघा, हायर लोअर पोटेन्शियल, नंतर की लावायची मस्त. की लावल्यानंतर इथं एक इंटरनल रेजिस्टन्स लावायचा, सॉरी रेहोस्टॅट लावायचा. कधी कधी शब्द चुकी झाले तर माफ करा भावा मला. ठीक आहे. हे बघा, हे तुमचं आहे असल्या प्रकारचं. ठीक आहे. हा आहे रेहोस्टॅट, हा आहे की हायर लोअर पोटेन्शियल EMF आहे. हा A टर्मिनल आहे आणि हा B टर्मिनल आहे. आता इथे तुम्ही ठीक आहे, इथं तुमचा खरा पाहिला तर सेल आहे असा आणि या सेलमधली प्रोसेस आहे. ठीक आहे. हा इंटरनल रेजिस्टन्स छोटा काढतो मुद्दाम. ठीक आहे. बघा, हे हायर लोअर पोटेन्शियल हा इंटरनल रेजिस्टन्स आहे आणि खाली जो आहे तो आपल्याकडे की आहे आणि इथं आहे. ठीक आहे, रेजिस्टन्स आहे, हा की आहे. ओके. याला आपण K1 म्हणू, याला K2 म्हणू आणि इथला जो EMF आहे त्याला E1 म्हणू. चालेल. याला आपल्याला लावायचा ग्लाव्हनोमीटर लावलं की इथं लावायचं आपल्याला जॉकी. ठीक आहे. असलं सर्किट काढलं मी. आता पुन्हा थेरी काय लिहिसाल बरं. A terminal connected to the higher potential of battery and B is connected to the lower potential battery through the K1 and rheostat. Other terminal is connected to the EMF of cell असं सांगू शकता and K2 is connected to याच्या काय सिरीजमध्ये आहे ॲक्च्युली. हां इथून अँड रेजिस्टन्स बॉक्स असतो तो लावला आणि अदर टर्मिनल इज कनेक्टेड टू द ग्लाव्हनोमीटर इज कनेक्टेड अदर टू द जॉकी. म्हणाने लिहा, काही विषय नाही भावा. रियालिटी सांगतोय मी तुम्हाला की असं फेकत नाही काही पण. ठीक आहे. आता नीट लक्षात घ्या. पहिल्यांदा K1 इज क्लोज केली. या AB वायरमधून करंट फ्लो होईल आणि सोबत इथनं पण होईल. आता ही ओपन आहे, K2 ओपन आहे म्हणजे खालचं सर्किट विसरून जा. विसरले, हे विसरून जा. करंट हा इथनं येईल म्हणजे हा सेल या सर्किटमध्ये येणार आहे आणि मी डिफरंट पॉईंटला टच केलं तर D पॉईंटला ग्लाव्हनोमीटरमध्ये 0 डिफ्लॅक्शन भेटलं. तर काय होईल बरं आता? तिथं भेटेल सर तुम्हाला E1 इज इक्वल टू K
L1 लेंथ, एडी ही L1 लेंथ आहे, नल डिफ्लेक्शन भेटलं. कळालं? लक्षात येतं? बरं, आता आपल्याला करायचं काय, समोर नीट लक्षात घ्या. आता मी इथे K2 पण क्लोज करेल, म्हणजे K1 तर क्लोज आहेच, पण सोबत K2 क्लोज आहे. K2 जर क्लोज केलं तर हा रेजिस्टन्स बॉक्स आपल्या या सर्किटमध्ये आला, तर ड्रॉप ऑफ व्होल्टेज म्हणतात त्याला. तर V इज इक्वल टू K. त्याची लेंथ पण कुठेतरी भेटणार आहे, अशी कुठेतरी भेटेल D डॅश. त्याची लेंथ L2 असेल, है ना, L2. ठीक आहे, हा इक्वेशन 1 आहे, हा इक्वेशन 2 आहे. चला 1/2 करू, 1/2. चला 1 इक्वेशन आहे सर E1, हा V आहे, इथे K L1 आहे आणि हा K L2 आहे. ठीक आहे, तर इथे K गेट बी कॅन्सल, E1 अपॉन V हा L1 अपॉन L2. समजलं? हे तुमचं झालं इक्वेशन तयार. ठीक आहे, जायचं समोर आता. बरं, इथे एक नाव देऊ आपण, मुद्दामून ठेवलं होतं PQST. तुम्ही म्हणता सर PQR लिहा, इथं R आल्यामुळे R लिहिता नाही आलं. तर इथे एक आपल्याकडे एक लूप्स लॉ नावाचा लॉ होता, क्रिचॉफ व्होल्टेज लॉ, क्रिचॉफ सेकंड लॉ, लूप्स लॉ, असा लॉ आपण शिकलो आहे. आणि म्हणून इथं मी हे लूपला नाव देतोय, लूप आहे PQST. P पुन्हा त्याच जागेवर जायचं. चला आता आपल्याला काय करायचं, P कडून Q कडे जायचं. बघा इकडे P कडून Q कडे जाताना पहिल्यांदा EMF लागला, हायर टू लोअर पोटेन्शियलकडे गेलो, म्हणून मायनस EMF E1. ठीक आहे, पुन्हा आता मला सांगा, इथून करंट निघाला, हायर इथून गेला I नावाचा करंट, सेम करंट फ्लो होईल. बघा इथे सेम करंट फ्लो होईल, कारण की हायर कडून येणारा करंट जो आहे तोच करंट लोअरकडे येऊन राहिला. म्हणजे कॅपिटल R मधून जो करंट फ्लो होतो आहे तो स्मॉल R मधून पण होतोय, म्हणून मी असं लिहिलं. तर चला मग इथे पण बघा व्होल्टेज लॉ लागेल I इंटू R, पण इथं दोघांची पाथ सम आहे. बघा पाथ इकडे, करंट इकडे, अपोजिट असेल तर प्लस साईन लिहायचं, असं आपलं ठरलेलं आहे. म्हणून म्हणतो पहिलं लेक्चर बघा, करंट आहे, रेजिस्टन्स स्मॉल R आहे, Q कडून S कडे या. बरं काहीच नाही इथे, बघा दिसतं कोणाला काही नाही. बरं S कडून T कडे बघा रेजिस्टन्स आला, रेजिस्टन्समध्ये करंट इकडे चालला, पाथ अपोजिट आहे, अपोजिट असेल तर प्लस, करंट आहे I, रेजिस्टन्स आहे R, है ना. S कडून T कडे येताना, पण T कडून P कडे येताना काहीच नाही, म्हणजे P कडून पुन्हा P कडे आलो, मतलब याचा अर्थ काय, क्लोज लूप आहे, आणि पूर्ण तिथपर्यंत आलो तर इक्वल टू 0 लिहायचं, जिथून गेला तिथं वापस आल्यावर 0 लिहायचं. आता समजा हे इकडं I लिहिलं, म्हणजे हे इकडे लिहिलं का इकडे लिहिलं काय एकच आहे, हा I R, हा I R, हे कळालं ना बाबा, हे इकडं आलं म्हणून प्लस झालं. तर E1 हा I, कॅपिटल R स्मॉल R, असं E1ची मला व्हॅल्यू भेटली. या इक्वेशनला 3 म्हणायचं, या इक्वेशनला 4 म्हणायचं. कळतं ना? चालेल. नेक्स्ट लक्षात द्या. आता हे लक्षात आलं. चला आता नेक्स्ट काय लक्षात घ्यायचं की या ठिकाणी जो काही रेजिस्टन्स बॉक्स आहे तिथं EMF जे असतं, व्होल्टेज जे असतं V इज इक्वल टू IR. इक्वेशनला आपण 5 म्हणू. तर आपल्याकडे काय करावं लागेल, 4/5 करून बघू. बघा 4/5. 4 इक्वेशन E1 हा V आहे. E1चा अर्थ काय, चला याचा फॉर्म्युला आहे हा Eचा, आणि याचा आहे I इंटू R. काय कॅन्सल करसाल बरं सर, I कॅन्सल होईल, इथं राहील सर E1/V, इथं सेपरेट करतो Rला, ह्या दोघांना डिवाइड आहे, R हा दोघांना आहे, कॅपिटल R आणि स्मॉल Rला, तर RR गेट बी कॅन्सल. ठीक आहे, 1 होईल, तर E1/V हा 1 प्लस R कॅपिटल R. याची व्हॅल्यू काय बरं, E1/V L1/L2 आहे, L1/L2, 1 प्लस कॅपिटल स्मॉल R डिवाइड बाय कॅपिटल R. हा इकडे जर आला तर काय होईल, L1/L2 मायनस 1 स्मॉल R अपॉन कॅपिटल R. मला स्मॉल R पाहिजे, तर मी इकडे काय करेल, मल्टिप्लाय करेल इकडे, चालेल ना. L1/L2 मायनस 1 हा झाला स्मॉल R. असा ठेवा फॉर्म्युला, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. ठीक आहे, तर स्मॉल R इज इक्वल टू कॅपिटल R, याला L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2, एकच फॉर्म्युला आहे, बस क्रॉस मल्टिप्लिकेशन. पण MCQ असा आला होता बोर्डामध्ये,
ते काय आला ते सांगतो. हिच्यावरून आला. हे दिसतं का इथे इक्वेशन, मी वेगळ्या मार्करचा यूज करतो. हे जे दिसतं की इक्वेशन असा आला होता. असा म्हणजे कसा, असा नाही आला, आला कसा बघा. स्मॉल आर कॅपिटल आर, हा इकडे गेल्यावर मायनस होईल म्हणून E1/V -1. आणि स्मॉल आर जर काढला असता तिथे तर कॅपिटल आर इथे E1/V -1 असला प्रकारचा बिन ऑर मध्ये फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता. म्हणजे L1/L2 च्या जागी E/V लिहू शकता. हा बघा ना, E/V, L1/L2 च्या जागी E/V. हा असा पण ऑर मध्ये फॉर्म्युला तुम्हाला लिहिता आला पाहिजे. म्हणजे कधी कधी होतं ना, अभ्यास तर आहे सर, पण प्रेझेन्स ऑफ माइंड नाही. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड नाही तर तुमचा माइंड खराब होणार, तुम्हाला मार्क भेटणार नाही. समजलं? हे डेरिवेशन खूप जबरदस्त आहे. पुन्हा कन्स्ट्रक्शन वर्किंग जे काय आहे तसेच नंबर आहेत, काय वेगळे नाही. याचे ॲप्लिकेशन आहे पोटेन्शियोमीटरचा. पहिलं ॲप्लिकेशन आहे आपल्याकडे व्होल्टेज डिवायडर. आपण व्होल्टेजला डिव्हाइड करू शकतो इथे, म्हणजे एकीकडे जास्त एकीकडे कमी व्होल्टेज डिव्हाइड करू शकतो, बाटू शकतो, त्याला वेगळं करू शकतो. म्हणून म्हटलं पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज टू व्होल्टेज डिवायडर कंटिन्युअसली चेंज द आउटपुट व्होल्टेज ऑफ व्होल्टेज सप्लाय. तुम्हाला व्होल्टेज सप्लायला जर आउटपुट व्होल्टेज तुम्हाला चेंज करायचं असेल तर पोटेन्शियोमीटरचा यूज केला जातो. नेक्स्ट आहे ऑडिओ कंट्रोल. कधी असं बघितलं का, है ना, गाणे गिणे लावले असतील. आमच्या पहिल्या काळामध्ये नाही का भाऊ, विचारत नाही का, कॅसेट टाकायचे, है ना, आणि कॅसेट टाकले की गाणं वाजवायचं. मग गाणं गणपती देवा गिवा असायच्या तिथं, मग तिथंच राहायचं बरं. बाकी काय असं घरी तर कोणी यूज करत नव्हतं. मग इथं आवाज वाढवू शकतो, ऑडिओ कंट्रोल करू शकतो. स्लायडिंग नाही, इथं स्लायडिंग असतं बघा. स्लायडिंग पोटेन्शियोमीटर आर कॉमनली यूज इन मॉडर्न लो पॉवर ऑडिओ सिस्टीम ॲज ऑडिओ कंट्रोल डिव्हाइस म्हणून इथं वापरू शकता. हे नॉब असतात, इथं रोटरी असं रोटेट करतो आपण, आवाज कमी जास्त ऑडिओ कंट्रोल करू शकतो. तसंच पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर म्हणून सुद्धा यूज केलं जातं. बघा इथं तुमचं सेन्सर लावलं, सेन्स करतं. इथं बघा, इथं दिसतं का तुम्हाला काही ग्राफ दिसतं चेंज होताना बघा, येल्लो कलरचा. इथं बघा पाऊस पडला, सेन्सरने सेन्स केलं, इथं तुम्हाला दिसलं. म्हणजे पोटेन्शियोमीटर सेन्सर म्हणून सुद्धा यूज करू शकता. इफ द स्लायडर ऑफ पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड टू द मूव्हिंग पार्ट ऑफ मशीन, इट वर्क द मोशन सेन्सर म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता. स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ मूव्हिंग पार्ट कॉजेस द चेंज इन पोटेन्शियल विच अँप्लिट्यूड युझिंग द अँप्लिफायर सर्किट. पोटेन्शियोमीटर डिव्हाइस कॅलिब्रेटेड द टर्म डिस्प्लेसमेंट ऑफ मूव्हिंग पार्ट, है ना. म्हणजे पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर म्हणून सुद्धा उपयोगात घेतल्या जाऊ शकतो. तू समजा? हां, नाही तू समजा नाही. तर नेक्स्ट बघायचं मित्रांनो, हिच्यावर प्रश्न सुद्धा येतो एक्झाममध्ये. स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर द व्होल्टमीटर. आता हा इतकोसा छोटासा व्होल्टमीटर असतो, हा व्होल्टमीटर सोडून हा पोटेन्शियोमीटर कशाला यूज करायचा असेल बरं, काय कारण असेल तर बघूया. कारण बघायची आपल्याला. तर पोटेन्शियोमीटर ह्या मोर सेन्सिटिव्हिटी आहे. व्होल्टमीटर एवढा सेन्सिटिव्हिटी नसतो. छोटासा पोटेन्शियल डिफरन्स असेल तरी तो डिटेक्ट करू शकतो, म्हणून पोटेन्शियोमीटर यूज करायचं. पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज EMF ऑफ सेल. म्हणजे आता व्होल्टमीटर हा 2 टर्मिनलच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो, पण पोटेन्शियोमीटर हा पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF हे दोन्ही मोजू शकतो. हा त्याचा एक फायदा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे मेजर द पोटेन्शियल डिफरन्स और EMF व्हेरी ॲक्युरेट मोजर करतो पोटेन्शियोमीटर. ठीक आहे ना. आणि व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो 10⁻⁶ व्होल्ट, म्हणजे मायक्रो व्होल्ट म्हणता येईल तुम्हाला. ठीक आहे. आणि या ठिकाणी हे 3च महत्त्वाचे यूज होते, ॲडव्हान्टेजेस होते. एक तर पोटेन्शियोमीटर मोर सेन्सिटिव्हिटी आहे, नंबर 1. पोटेन्शियोमीटर मेजर द पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज EMF करू शकतो. आणि तिसरा जो ॲडव्हान्टेजेस आहे हा व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स ॲक्युरेट मेजर करतो 10⁻⁶. या पण पोटेन्शियोमीटर हा ना, याच्यात काही डिमेरिट्स आहेत. काय डिमेरिट्स आहेत त्याची ना, खूप मोठी एक पाटी असते अशी. ठीक आहे. 1 मीटरच्या जवळपास अशी पाटी असते, त्याच्यावर 10 वायर असतात. तुम्ही प्रॅक्टिकल करून पाहिलं असेल तर. त्याला बॅटरी, रिओस्टॅट, रजिस्टन्स बॉक्स, जॉकी, ग्राउंडमीटर की खूप काही कॉम्प्लिकेटेड सर्किट आहे. आणि ते पोर्टेबल नाही, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही. आपलं व्होल्टमीटर बरं छोटा असते, बॅगमध्ये टाकलं चोरी करून घरी मोकळं भाऊ. व्होल्टमीटर साधं आहे, पण हा पोर्टेबल नाही आहे. पोटेन्शियोमीटर नॉट पोर्टेबल आणि डायरेक्ट याच्यात रिडिंग पण घेता येत नाही. हा त्याचा सर्वात महत्त्वाचा पोटेन्शियोमीटरचा
डिसएडव्हान्टेज या मेरिट आहे असं म्हणता येईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला फॉलो करा, सपोर्ट करा. मराठीतून व्हिडिओ मला वाटतं एवढे कंटेंट भारी पूर्ण मराठीतून मराठी शिकवणारे एकमेव चॅनल आहे मुकेश सर. मुकेश सर डिटेलमध्ये म्हणतोय, शिकवलं असेल खूप जणांनी मराठीत, पण खूप डिटेल व्हिडिओ फक्त मुकेश सर चॅनलवर भेटत असतील तुम्हाला. तर शेअर करायला पाहिजे, लाईक करायला पाहिजे, चॅनलला फॉलो पण करायला भेटेल. भेटूया अशा सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.